तर मला असंच म्हणायचं आहे तुमच्या पॉडकास्ट थ्रू की फिटनेस असं नाही की तुम्ही 2 महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन केलं. ही एक लाईफस्टाईल आहे. आपल्याला फिटनेस इम्प्रूव्ह करायचा आहे, आपल्याला टॉर्चर नाही करायचं आहे स्वतःला. हा ठीक आहे, तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनला पाहताय, पण एक चांगल्या दृष्टिकोनाने पहा. एग्स हे नॉनव्हेज म्हणून कन्सिडर केलं जायचं, बरोबर. पण आता जर का तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर अंड्याला व्हेज म्हणून येईल. काय जेव्हा आपण ताट पाहतो आपलं जेवणाचं, त्याच्यामध्ये प्रोटीन एकदम मिनिमल नसल्यातच आहे. कारण की इंडियन कल्चरमध्ये प्रोटीनची खूप जास्त डेफिशियन्सी आहे आणि त्याच्यामुळे ओबेसिटी, डायबिटीज मध्ये आपला इंडिया 1 नंबरला आहे. म्हणजे स्टक होणं नॉर्मल आहे. नॉर्मली. पण ह्याचा अर्थ असा नाही की ऍक्टिव्हिटी सोडून द्यायची. इव्हन व्यायाम जरी जास्त केला तरी ते बॉडीसाठी हानिकारक आहे. प्रत्येक गोष्ट ह्या लिमिटेशन मध्ये असणं गरजेचं आहे. बेसिकली फिटनेसच्या जर्नीमध्ये मग ते वेट गेनिंग असू दे किंवा फॅट लॉस असू दे, त्याच्यामध्ये येणारा मानसिक ताण जो आहे, टेन्शन जे ते हँडल कसं करायचं. डोंट कम्पेअर की त्याच्यासारखं तुम्हाला व्हायचंय. तुम्ही स्वतःला तुमच्यापेक्षा बेस्ट बनवा. त्यांनी तुमच्याकडून 4-5 हजार रुपये घेतील 21 डे चॅलेंजचं, 30 डे चॅलेंजचं, त्याने फरकच पडणार आहे. त्याच्या 30 डेज नंतर तुम्ही काय करणार. नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आत्ताचं जग असं आहे की त्याच्यामध्ये जर आपला फिटनेस व्यवस्थित नसेल तर कपाटामध्ये लाखो रुपये, करोडो रुपये जरी असतील तरी आपल्याला समाधानाची झोप मिळणं अवघड झालंय. आणि त्यामुळेच या फिटनेस क्षेत्रामध्ये समज गैरसमज जास्त पसरले जातात. ह्यातलेच कोणते समज खरंच खरे आहेत आणि कोणते गैरसमज आहेत याच्याबद्दलच आजच्या पॉडकास्टमध्ये आपण फिटनेस कोच दीपक यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे तुमचं. येस, हे प्रेक्षकांचं तुम्हाला मिळणारं प्रेम आहे की जे आपल्या दोघांना एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन आले. आणि आज या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. नक्की. त्यासाठीच माझा पहिला प्रश्न आहे की बऱ्याचदा असं होतं ना की आता टॉक्सिक मूवी येतोय, धुरंधर येऊन गेला, आणि मग आपल्याकडं ती स्क्रीन बघितली की ती स्क्रीन बघितल्यानंतर असं होतं की अरे काय बॉडी केली, 6 पॅक ॲब्स आहेत, 8 पॅक ॲब्स आहेत, किंवा शाहरुख खानने कधी एका गाण्यामध्ये ते केलेले होते. आणि आपण समजतो की अरे मला जर 6 पॅक ॲब्स असतील, मला जर 8 पॅक ॲब्स असतील तर मी खरा फिटनेसमध्ये आहे. जर मी व्यायाम करतोय पण मला ॲब्स नाही आहेत तर यू आर नॉट फिट इनफ. सो या गोष्टीबद्दल तुमचं म्हणणं काय? म्हणजे ॲब्स असणं म्हणजेच फिट आहे असं म्हणायचं का? फिटनेसची वेगळी व्याख्या काय आहे? फिटनेसची वेगळी व्याख्या आहे माझ्या मते तरी. ओके. फिटनेस म्हणजे काय की तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुमची जी रोजची कामं कोणताही अडथळा न येता केली पाहिजे. हा एक फिटनेसचा म्हणजे सिंपल एक व्याख्या म्हणू शकतो आपण. पण जर का ॲब्स वगैरे व्हिजिबल, मी सर्वात ही गोष्ट कोणाला माहिती नसेल माधवजी, की ज्यांचे ॲब्स व्हिजिबल असतात, जे पण तुम्ही बॉडी बिल्डर्स पाहता किंवा वेगवेगळे तुम्ही इन्फ्लुएन्सर पाहिले असतील, बरोबर, त्यांची जी हेल्थ आहे ती कुठेतरी सॅक्रिफाईस असते. कारण की ती नॉर्मल ते कंटिन्युअसली तसं सस्टेन ठेवूच शकत नाही. ओके. हा, आता समजा तुम्ही पाहिले असेल भरपूर बॉलिवूड स्टार, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन असतं एक पर्टिक्युलर कालावधीपर्यंत ते असतं. असं नाही की ते कंटिन्युअसली मेंटेन ठेवू शकतात त्या गोष्टीला. कंटिन्युअसली 365 डेज ते कंटिन्युअसली तेवढा हार्ड डाएट करतात, हे पॉसिबल नाहीये. ओके. एक पर्टिक्युलर 3 मंथ 6 मंथ ह्या ड्युरेशन पर्यंत ते मेंटेन ठेवता येऊ शकतात, त्याच्यानंतर नाही. फिटनेस म्हणजे काय की तुम्ही कंटिन्युअसली तुमची हेल्थ आणि होणाऱ्या दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये तुमचं सगळ्या काही गोष्टी प्रॉपरली म्हणजे चांगल्या झाल्या पाहिजे असं. तर हे माझं आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर आमचे जे सर होते त्यांनी पण असंच आम्हाला सांगितलं की 6 पॅक ॲब्सच्या पाठीमागे धावू नका. नाही, 6 पॅक ॲब्सच्या पाठीमागे ते दिसायला चांगलं दिसतं, अस्थेटिक दिसतं, फोटो बिटो काढायला छान वाटतं, पण कंटिन्युअसली त्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये राहणं जो करतो त्यालाच माहिती आहे. काय परिणाम होऊ शकतो? म्हणजे समजा मी ठरवलं जेव्हा मला 10 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष मला 6 पॅक ॲब्स बॉडी बनवून ती मिरवायची, किंवा माझ्या समाजासाठी मिरवण्यानंतर झालं, पण माझ्या समाजासाठी तुम्ही म्हणतात की काही गोष्टी सॅक्रिफाईस होतात. त्या सॅक्रिफाईस होणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? सॅक्रिफाईस होणाऱ्या गोष्टींमध्ये आता ह्याच्यामध्ये एकदम सिंपल माझं उदाहरण देतो मी तुम्हाला. आता मला समजा पास्टमध्ये मी बॉडी बिल्डिंग, नॅचरल बॉडी बिल्डिंग शो खेळलेले आहेत.
सो त्याच्यामध्ये काय होतं की आता मला स्टेजवरती जायचं आहे. स्टेजवरती जात असताना बॉडी फॅट लेवल एकदम कमी ठेवावा लागतो आणि त्या फेजमध्ये डाएट एकदम स्ट्रिक्ट ठेवावा लागतो. प्रॉपर कॅलरी काउंटिंग करून डाएट करावा लागतो. तुम्ही कुठल्या लग्नात जरी गेले तरी तिथले फूड बघून फक्त त्याचा स्मेल घ्यायचा. तुम्हाला ते प्रॉपरली जे मोजून आणलेलं आहे टिफिन, त्याच्यामध्ये प्रोटीनयुक्त आहार असू द्या, चिकन, एग्स, ते जेवढ्या क्वांटिटीमध्ये आहे ते प्रॉपर तेवढ्या मील कम्प्लीट झाल्या पाहिजे. सोशल लाईफ तुमची सॅक्रिफाईस होते. लोकांना भेटणं, लोकांसाठी टाइम काढणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी सॅक्रिफाईस होतात. कारण की तुम्हाला लोकांना भेटताच येत नाही. लोकांसोबत भेटायला गेलं की मग तिथे वेगवेगळे ड्रिंक किंवा खाणं ह्या गोष्टी असतात. मग ह्याच्यामुळे हे अवॉइड होतं. आणि दुसरी गोष्ट, तो जो कॅलरी रिस्ट्रिक्ट मोडमध्ये राहणं हे कंटिन्युअसली लॉंग पिरियड पर्यंत नाही ठेवू शकत. ओके. तसं जर का ठेवलं तर ते बॉडीसाठी चांगलं नाही आहे. ओके. असं आहे. काय इम्पॅक्ट होतो बॉडीवरती? बॉडीवरती इम्पॅक्ट असा होतो की कंटिन्युअसली कॅलरी रिस्ट्रिक्शन मध्ये असल्यामुळे बॉडीचे मसल लॉस होतात, बोन मिनरल्स लॉस होतात, ओके. जे की बॉडीसाठी चांगलं नाही आहे. असं आहे. आता फिटनेस करताना आणखीन एक असतं की बाबा एक सुशील कुमार सारखा कुस्तीपटू असतो की जो फक्त व्हेज डाएट म्हणजे दही तूप याच्यावरती खूप चांगली बॉडी बनवतो, ऑलिम्पिकमध्ये जाऊन कुस्तीमध्ये मेडल घेतो. आणि दुसऱ्या बाजूला असं असतं की काही वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं की जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर तुमच्या बॉडीला तेवढे प्रोटीन्स किंवा तेवढं जे काही पोषक द्रव्य मिळाली पाहिजे तेवढी मिळत नाहीत. सो जर एखादा व्हेज खाणारा आहे तर त्यानं नॉनव्हेज खायला सुरुवात केलीच पाहिजे असं काही गरजेचं आहे का? जर का सायन्सनुसार म्हटलं, रिसर्च पेपरनुसार, तर ते गरजेचं आहे. ओके. म्हणून जर का तुम्ही पाहिलं, आता मला एक सांगा माधवजीत की एग्स काय व्हेज आहे की नॉन व्हेज आहे? नाही, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. पडूच शकत नाही, कारण आपण म्हणलं तर व्हेज आहे, म्हणलं तर नॉन व्हेज आहे. हा, तर बेसिकली अगोदर जे होतं, एग्स हे नॉनव्हेज म्हणून कन्सिडर केलं जायचं. बरोबर. पण आता जर का तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर अंड्याला व्हेज म्हणून येईल. काय येईल? कारण की इंडियन कल्चरमध्ये प्रोटीनची खूप जास्त डेफिशियन्सी आहे आणि त्याच्यामुळे ओबेसिटी, डायबिटीज मध्ये आपला इंडिया एक नंबरला आहे आता सध्याला. ओबेसिटी ह्याच्यामध्ये का? कारण की जेव्हा आपण ताट पाहतो आपलं जेवणाचं, त्याच्यामध्ये प्रोटीन एकदम मिनिमल नसल्यातच आहे. बरोबर. काहीच नसतं. चपाती, भाजी सर्व कार्बोहायड्रेटचे पदार्थ असतात त्याच्यामध्ये. आणि जर का म्हणून ते एग्सला जे आहे ते प्रोटीन म्हणून आपलं व्हेज म्हणून हे केलेलं आहे की लोकांनी व्हेज म्हणून त्या गोष्टीला, ते अंड्याला खावं. ओके. आणि हेल्थ जो आहे ते इम्प्रूव्ह करावं, हेल्थ. पण फिटनेसचा जर का पाहायला गेलं तर फिटनेसमध्ये प्रोटीनला खूप जास्त प्राधान्य आहे. ओके. मग जर का जो कोणी तुम्ही म्हणताय ना की भरपूर इन्फ्लुएन्सर म्हणतात किंवा जे पहिलवान आहे त्यांनी पण सांगितलेलं असेल, आता त्यांची हिस्ट्री मला माहिती नाहीये. बरोबर. मे बी काही वेळेस असं होतं की लाईमलाईट मध्ये येण्यासाठी पण ह्या गोष्टी सांगतात, पण त्याच्या पाठीमागे जे ट्रूथ असतं ते वेगळंच असतं. ओके. असं आहे. नॉनव्हेज खाऊ शकतो आपण. हा, नॉनव्हेज नेच तुमचं नाही का जास्त हे होतं. आय मीन फिटनेस फास्ट मध्ये इम्प्रूव्ह होतो. जे म्हणतात व्हेज मध्ये, तर व्हेज मध्ये नाही का बॉडी बनण्याची किंवा स्ट्रेंथ डेव्हलपमेंट होण्याची जी प्रोसेस आहे ती खूप स्लो डाऊन आहे. ओके. आणि आता आपण बोलता म्हणलो की ओबेसिटी मध्ये किंवा डायबिटीस मध्ये भारत जगात एक नंबरला पोहोचलाय. त्याचं प्रमाण हळूहळू वाढतच आहे, कमी होण्याची शक्यता कमी आहे. आणि आत्ताची जी लाईफस्टाईल आहे त्या लाईफस्टाईलनुसार बैठक जीवनशैली जास्त चालू आहे, म्हणजे लोक बसून काम करतात आणि त्यामुळे वजन वाढते. सो मे बी तुमच्याकडे पण काम करणारे, तुमच्या सोबत काम करणारे बरेच लोक असे असतील की त्यांना वजन कमी करायचे. मला बेसिकली हे विचारायचंय की लग्नाचं सीझन आता काही दिवसात चालू होईल. आपल्याकडे एप्रिल मे मध्ये लग्न भरपूर चालू होतात आणि त्याच्या आधी लोकांना वाटतं की अरे माझं वजन मला जर वाढलेलं दिसतंय, मग ते स्त्रिया असतील किंवा पुरुष असतील, अगदी घरातले मोठे माणसं सुद्धा असतात की त्यांना लग्नामध्ये एकदम फिट दिसत असतं आणि त्यामुळं 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने ह्यासाठी ते कोर्स लावतात आणि वजन कमी करतात. सो इज इट ऍडवायजेबल की बाबा तुम्ही 2च महिने करून वजन कमी करा आणि एकदा ते लग्नामध्ये तुमचा फोटो निघला, तुमच्या रील वगैरे झाल्या की त्याच्यानंतर तुम्ही परत आहे ते लाईफस्टाईल तुमची चालू केली तरी चालेल? याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं सरळ सोपं सांगायचं मत आहे की हे जे आहे की हा बाबा लग्न येत आहे म्हणून मला हे सांगायचंय की त्या लग्नानंतर कोणतं लग्न येणारच नाही का? हो की नाही? तर मला असंच म्हणायचंय तुमच्या पॉडकास्ट थ्रू की फिटनेस असं नाही की तुम्ही 2 महिन्यात ट्रान्सफॉर्मेशन केलं. ही एक लाईफस्टाईल आहे. हे
ही अशी गोष्ट आहे जसं तुम्ही सकाळी उठता आणि ब्रश करता बरोबर. त्या टाईपमध्ये. असं नाही की तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन केलं 30 kg फॅट लॉस केला, वेट लॉस केला 30 kg, त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर सोडून देतात तुम्ही, परत त्याच रुटीनमध्ये येतात. त्याच रुटीनमध्ये आले की परत वेट वाढणार तुमचा. बरोबर आहे. आणि काय होतं की भरपूर वेळेस मी असं पाहिलं, मी भरपूर लोकांना ट्रेन केलंय, मी अशा पण लोकांना ट्रेन केलंय ज्यांचं जवळपास मी 60-60 किलो वजन कमी केलंय. बापरे. ज्यांचं वजन 150 किलो होतं बापरे. त्यांचं 60-70 किलो वजन कमी केलं. आणि काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर ते मला परत भेटले आणि ते परत झालेले तशीच होती. ओके. म्हणजे थोडक्यात सांगायचं की त्यांना एक कॉन्फिडन्स गेन झालता की अरे यार वजन वाढतंय, वजन कमी केलंय होतंय. आपण, कमी होतंय. पण त्याच्यानंतर जे तेव्हा ते परत माझ्याकडे आल्यानंतर त्यांना तो एक हे होता की काय कधी पण आपण स्टार्ट केलं कधी पण वजन कमी होईल. पण त्याच्यानंतर त्यांना जे वजन कमी करायला हार्ड गेलं ते त्यांनाच माहिती आहे. सो मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये हे ऍड ठेवा. असं नाही की लग्न आलंय 2 महिन्यात तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन केलंय, चांगलं आहे, पण ते कंटिन्यू पुढे ठेवा. मग आता एका महिन्यात समजा वजन कमी करायचंय प्रॉपर वर्कआउट करून आपल्याला व्यवस्थित त्याचा आहार घेऊन, तर ऍडवायझेबल काय आहे की बाबा एका महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त एवढं वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यापेक्षा जास्त करू नका, कारण त्याच्या बॉडीवरती इम्पॅक्ट होऊ शकतात. हो, अगदी बरोबर बोलले तुम्ही. एक हेल्दी रेंज आहे वेट लॉसची, जे की 3 ते 5 किलो पर्यंत. ओके. त्याच्या पुढे नाही. 5 किलोपेक्षा जर का तुमचं जास्त वेट लॉस होत असेल तर तुमच्या त्याच्यामध्ये मसल लॉस पण होतात, बोन मिनरल्स लॉस पण होतात, है ना. आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये फक्त फॅटच नाहीये, त्याच्यामध्ये आपलं स्केलेटल आहे, इंटरनल फ्लुइड आहे, वॉटर आहे, मसल आहे. आता तुम्ही वजन काट्यावरती उभं राहिल्यानंतर तुमचे केस जरी कापले तरी वजन कमी होईल. बरोबर. सो माझ्या दृष्टिकोनानुसार तुमचं बॉडी कॉम्पोजिशन परफेक्ट असणं गरजेचं आहे. बॉडी कॉम्पोजिशन मध्ये बॉडी फॅट कमी असणं आणि मसल जास्त असणं गरजेचं आहे. ओके. जितके मसल जास्त राहतील तितके तुम्ही यंग राहता लॉंग टाइम पर्यंत. ओके. ओके. मग समजा मी आता वेट लॉस करतोय किंवा कुणीही वेट लॉस करते आणि आपला पॉडकास्ट बघत असेल, तर मी योग्य मार्गाने चाललोय हे त्याला चेक करायचं असेल, म्हणजे त्यांचे पण कोणतरी कोच असतील किंवा काही जण सेल्फ कोचिंग करत असतील की बाबा मला असं वाटतं की ह्याला ह्या गोष्टीने रिझल्ट मिळाला तर मीही ते करून बघतो, तर माझं वजन कमी करण्याची प्रोसेस योग्य मार्गाने चालली हे चेक करण्यासाठी काय पॅरामीटर्स आहेत का, किंवा ह्या 2-3 गोष्टी आहेत त्या जर मी बघितल्या, त्या जर व्यवस्थित असतील तर ठीक आहे, आय एम गुड टू गो. ओके. तर तुम्हाला जर का वेट लॉस करायचं असेल, म्हणजे बॉडी कॉम्पोजिशन किंवा फॅट लॉस करायचं असेल, मी तर त्याला फॅट लॉसच म्हणेन. फॅट लॉस. हे वेट लॉस नाहीये. तर फॅट लॉस जेव्हा प्रोसेस होत असेल तर तेव्हा इंचेस मध्ये रिडक्शन होणं गरजेचं आहे, की तुमचा जो पोटाचा घेरा आहे तो परफेक्टली कमी होतोय का. वेट जे स्किल आहे ठीक आहे, ते ट्रॅकिंग टूल ओके आहे की बाबा तुम्ही दररोज 2 दिवसाने पाहताय की वजन कमी झालं की नाही का, है ना. आता भरपूर वेळेस काय होतं की मी क्लायंटला पाहतो सकाळी वजन कमी दाखवतंय, संध्याकाळी जास्त दाखवतंय. सो ती एक ट्रॅकिंग टूल म्हणून त्या गोष्टीकडे पाहतो, पण याच्यामध्ये इंचेस लॉस होणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, वेट लॉस करत असताना भरपूर वेळेस काय होतं की एनर्जी डाऊन होते, चेहरा डल होतो. ह्या गोष्टी अजिबात झाल्या नाही पाहिजे. ओके. आपण स्वतःला उपाशी राहतो, टॉर्चर करतो. आपल्याला फिटनेस इम्प्रूव्ह करायचा आहे, आपल्याला टॉर्चर नाही करायचंय स्वतःला. ठीक आहे, तुम्ही ट्रान्सफॉर्मेशनला पाहताय, पण एक चांगल्या दृष्टिकोनाने पहा. तुमची एनर्जी लेवल बूस्ट झाली पाहिजे, है ना. तुम्ही फॅट लॉस करताना एनर्जी एकदम हाय आहे, तुम्ही कोणतेही कामं फोकसफुली करताय, ओके, ह्याच्यावरती इम्पॅक्ट नाही पडला पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी, इंचेस लॉस, एनर्जी एकदम, तुमची स्किन चांगली ब्राईट, ऍक्टिव्ह अजून जास्त तुम्ही. ओके. ड्युरिंग द फॅट लॉस जर काही ह्या गोष्टी होत असेल तर ती एकदम जर्नी चांगली चालू आहे तुमची. पण कुठेतरी मध्येच काहीतरी भूक लागते, क्रेविंग होते, रात्रीचं उठणं होतंय, झोप येत नाहीये प्रॉपरली, मग कुठेतरी गडबड आहे, तुम्ही बॉडीला टॉर्चर करताय. हे त्याचे सिग्नल्स आहेत बॉडीचे. मग याच्यामध्ये प्रोटीनला किती महत्व आहे? म्हणजे आता आपण बोलताना म्हणालो की बाबा आपला जो भारतीय आहार आहे किंवा आपला महाराष्ट्रीयन बोलू आपण, भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आहार आहे. सो त्याच्यात भात
किती खाल्ला ह्याच्यावरून मी एवढा भात मला लागतोच किंवा मला 2 चपाती किंवा 2 भाकरी लागतेच, त्याच्याशिवाय हम्म. माझं पोट भरत नाही. मग त्याच्यामध्ये कुठेतरी आपलं भाजी किती घ्यायचं ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आमटीमध्ये त्यात डाळी किती असाव्यात आणि त्यात पाणी किती असावं हे आपल्याला माहिती नसतं किंवा कोशिंबीर असावी नसावी, चटणी असावी नसावी. सो हे फेट लॉसचं जी जर्नी आहे त्याच्यामध्ये आपल्या भारतीय आहारामध्ये काय काय इन्क्लूड केलं पाहिजे किंवा जर आपण फॅट लॉस करतो तर ह्या गोष्टी प्रोटीनच्या माध्यमातून बघायला पाहिजेत आपण. 100%. आता ह्याच्यामध्ये जर का पाहायला गेलं तर फॅट लॉस करताना याच्यावरती एक व्हिडिओ पण मी बनवला होता, जो की एकदम सिंपल सोप्या भाषेत होता. फॅट लॉस करताना खूप जास्त असं कॅलरीज मोजून मापून घेण्याची गरज नाही, जोपर्यंत तुम्ही कॉम्पिटिटिव्ह ॲथलीट नाहीत. ओके. ओके. पण ओके. तुम्ही एक जनरल क्राऊड मधून येताय. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये फिजिक दाखवण्याचा एवढा रोल नाहीये. जर का तुम्हाला एक नॉर्मल डिसेंट हेल्थ चांगली ठेवायची असेल तर तो जे तुमचं ताट आहे त्याच्यामध्ये 50% प्रोटीन असणं गरजेचं आहे. ओके. हा, आपलं आता हे समजा ताट आहे, जस्ट इमॅजिन. ओके, ताटामध्ये थोडंफार कार्बोहायड्रेट, ओके, ते जरी ठेवलं, पण जर का मसल बिल्डिंग करायचं असेल तर तुम्हाला प्रोटीन हे जास्त घ्यावं लागेल, 50% तरी. ओके. आणि जर का नॉर्मल हेल्दी ह्याच्यामध्ये राहायचं असेल तर तुम्ही 4 कप्पे करून चालू शकता. एका ह्याच्यामध्ये प्रोटीन, एका ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, आणि जे अर्धा कप्पा राहिलेला त्याच्यामध्ये सलाड आणि व्हेजिटेबल्स फायबरसाठी. ओके. ते जरी तुम्ही फॉलो केलं तरी तुमचं एक डिसेंट चांगलं वेट लॉस होईल कंटिन्युअसली विदाऊट एनी ऍक्टिव्हिटी. ओके. मग याच्यामध्ये वेट लॉस करताना किंवा वेट गेन करताना आणखीन एक महत्वाचा फॅक्टर होतो म्हणजे मेटाबॉलिझम कसं आहे. सो माझं मेटाबॉलिझम नीट आहे का नाही हे मी कसं चेक करू. मेटाबॉलिझम चेक करण्यासाठी जर का तुम्ही पायऱ्या चढत असाल तिथेच तुम्हाला दम लागला किंवा सारखा आळस येतो, दिवसभर एनर्जी राहत नाही, सारखी सुस्ती चढते, कशातही मन लागत नाही, ह्या गोष्टी जर का तुम्हाला होत असतील तर तुम्हाला तुमचा मेटाबॉलिझम स्लो आहे. सो बेसिकली आहाराचा आणि आपल्या मूडचा किंवा आपल्या एनर्जीचा डायरेक्टली संबंध आहे. ओके. तुम्ही कंटिन्युअसली ऍक्टिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं आहे. असं नाही की मी आता तुम्ही माझा पॉडकास्ट घेताय, मी आळस देतोय, ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. त्या कुठेतरी माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये पण इम्पॅक्ट टाकतात आणि ह्या खूप जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत. इथूनच तुमचा आहार जर का चांगला राहील तर तुमची पर्सनॅलिटी चांगली राहील, तुम्ही लोकांसोबत चांगलं कम्युनिकेट करू शकता, बरोबर, तुम्ही सगळ्या बाबतीत ग्रो होऊ शकता. बरोबर. त्याच्यामुळे आहाराचा खूप जास्त रोल आहे, कारण की तिथूनच बॉडीला फ्युल भेटतं. मग आहाराबद्दलच पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे, तो म्हणजे ज्यावेळी एखादा व्यक्ती त्याची फिटनेस जर्नी चालू करतो, ती फिटनेस जर्नी चालू करत असताना त्याचा आहार बदलणं, जो म्हणजे आता आपण म्हणालो की तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचा इंटेक जास्त घेणं आवश्यक आहे, फायबर इंटेक जास्त घेणं आवश्यक आहे, आणि मग रेस्ट ऑफ पार्ट तुम्ही कार्बोहायड्रेटसाठी देऊ शकता. पण ह्याच्यामध्ये घरातली तशी मानसिकता नसते ना. घरातली मानसिकता आपली पारंपरिक असते की बाबा नाही 2 भाकऱ्या खाल्ल्या तर तुझं पोट, म्हणजे आईचं आपल्यावर प्रेम असतं आणि ती भाजी किती खाल्ली ह्याच्यापेक्षा तू आज कमी जेवला, एकच भाकरी खाल्ली म्हणजे तू आज कमी जेवला, तुझं पोट नाही भरलेलं, मग मी आणखीन काहीतरी घे. सो आणि दुसऱ्या बाजूला काय होतं की बाहेर समजा आपण डाएट घ्यायचा म्हणला तर तो कॉस्टली जातो. हो, की तो आपण प्रत्येक वेळी हे करणं आपल्याला पॉसिबल पण नसतं. सो घरच्या घरी मला डाएट करायचा आहे, तर मग त्याचा हॅक काय आहे किंवा मी काय काय करू शकतो. आता ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मला असं वाटतं की आहाराबाबतीत थोडंसं घरच्यांना गायडन्स असणं गरजेचं आहे. त्यांना जर का ह्या गोष्टी सांगितल्या तर माहिती होतील, कारण की त्यांना पाठीमागच्या काळामध्ये त्या गोष्टी माहिती म्हणजे कुठे त्यांचं नॉलेज नाही भेटलेलं. बरोबर. आणि आपल्या इंडियन एज्युकेशन मध्ये तुम्हाला तर माहिती आहे की आहाराचं नॉलेजच दिलं जात नाही, असं आहे. आणि बाहेरच्या देशात जर का तुम्ही पाहिलं, जपान, चीन, तिथे स्कूलमध्ये सगळ्या काही गोष्टी तुम्ही जर का चेक करा, युट्यूबवरती व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल की काय असतं तिथे, आहाराविषयी कसं ज्ञान दिलं जातं किंवा कसं शिकवलं जातं, त्यांचं कसल्या प्रकारचं डिसिप्लिन असतं. आपल्या ह्याच्यामध्ये अगोदरचा काळ हा खूप वेगळा होता. तेव्हा लोकांना म्हणजे गरिबी खूप जास्त होती, खायला भेटत नव्हता, काहीच नाही, म्हणून कार्बोहायड्रेटचे जे स्वस्त पदार्थ असायचे ते भेटायचे आणि तेच पुढे पास ऑन झालेले आहेत. बरोबर. आणि काय होतं की आता तुम्ही, आईला माहिती आहे की तुम्ही घरी असताना 2-2 भाकऱ्या खात होते,
अचानक काहीतरी चेंज झालं की आईला थोडंसं वाटतं, प्रेम असतं शेवटी त्यांचं. मग त्या म्हणतात, अरे यार काय झालं याला, याच्यावरती कसलं काय बर्डन आहे का, कसलं काही लोड आहे का, कसलं काही टेन्शन आहे का, अरे खा ना बाबा तू, असं असतं. ते एक बरोबर. प्रेम असतं. बरोबर. पण त्याला जर का आपण एक्सप्लेन केलं त्या गोष्टीला, तिला समजून सांगितलं, तर मे बी गोष्टी चेंज होऊ शकतात. त्यांना सांगितलं, थोडंफार गोष्टी एक्सप्लेन केल्या तर चेंज होऊ शकतात. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा येतो, म्हणजे मागाशी आपण बोलताना अंडी, चिकन ह्याच्याबद्दल बोलणं झालं. दुसऱ्या बाजूला मुद्दा असतो की बाबा तुम्ही साखर कमी खावा, तुम्ही गुळाचा वापर जास्त करा, असं बरंच इन्फ्लुएन्स मध्ये सांगितलं जातं. सो माझी जर फिटनेस जर्नी चालू आहे तर मला ह्या दोनच्या माध्यमातून 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिले म्हणजे हे की बॉयलर चिकन जे आहे त्यामुळे खरंच आपल्या बॉडीवरती वेगळे चुकीचे परिणाम होऊ शकतात किंवा होत आहेत का, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं, गुळ आणि साखर हे जर चेक करायची वेळच आली किंवा मला या दोन्ही मधलं एक चूज करायचंय आणि मी गुळ चूज केला, तर खरंच गुळातून तेवढे चांगले परिणाम बॉडीवरती होत आहेत का साखरेच्या तुलनेत, तुम्हाला काय वाटतं? मला आता ह्याच्यातून सांगायचंय की बॉयलर चिकन जे आहे त्या बॉयलर कोंबडीपासून कधीच पिल्ले होत नाही. बरोबर. ते बनवलंय त्याच्यासाठी की ते जे प्रोटीन डेफिशियन्सी आहे ती कम्प्लीट झाली पाहिजे. ओके. ते खाण्यासाठीच बनवलेलं आहे. ओके. आता लोकांचा दृष्टिकोन मे बी वेगळ्या ह्याच्यातून जाऊ शकतो. आता भरपूर लोक माझ्या या गोष्टीला सहमत नाही होणार, पण ते खाण्यासाठीच त्या गोष्टीला बनवलेलं आहे. ओके. प्रोटीनची जी रिक्वायरमेंट आहे ते कम्प्लीट व्हावी करण्यासाठी. हा, म्हणून तुम्ही गावरान जर का हे असेल, फक्त थोडासा फरक असतो. जे गावरान असतं त्याच्यामध्ये थोडेसे मिनरल्स असू शकतात जास्त, जे की जीन्सचा थोडासा फरक असू शकतो. ओके. की हा, अगोदरचे जे गावरान आहे त्याच्यातून जे जीन्स किंवा क्वालिटी वाईज वेगवेगळे हे असू शकतात. पण प्रोटीनचा जर का विषय असला तर मग ठीक आहे, बॉयलर चिकन जरी खाल्लं तरी काही एवढा फरक Impact नाही नाही पडणार. होत हा, बॉडीवर. ओके. फक्त मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही कुठलंही खावा पण प्रोटीन खावा. बॉयलर खावा, गावरान खावा, नो प्रॉब्लेम. गावरान खात असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ओके. बॉयलर खात असेल ते खावा. आता साईड इफेक्ट जर का सांगायचे म्हटले तर ज्या गोष्टीवरती साईड इफेक्ट लिहिलेले ते माणूस ते बघून खातोय. जिथं नाही तिथं विचारत बसतोय, याने साईड इफेक्ट होणार आहे का, याने नाही होणार आहे का, हो की नाही? बरोबर. बरोबर. आणि तर तुम्ही प्रोटीन जे आहे बॉयलर खावा, काय फक्त हेल्दी खावा, नो प्रॉब्लेम, त्याचा काही इश्यू नाहीये. ओके. दुसरा क्वेश्चन काय होता साखर आणि तुमचा? गुळ. साखर आणि गुळ. साखरेपेक्षा गुळाचे बेनिफिट्स हे जास्त आहेत. खरंच आहेत, म्हणजे आपण गुळ हो. ट्राय करायला पाहिजे. हो, पण तसं पाहायला गेलं तर दोन्ही पण ग्लुकोजच आहे. साखर पण ग्लुकोज आहे, गुळ पण ग्लुकोज आहे. दोन्हीनी इन्सुलिन स्पाइक होतो. ओके, पण जर का बेनिफिट्स पाहायला गेले तर गुळाचे बेनिफिट हे जास्त आहेत. ओके. जर का तुम्हाला काय म्हणतात त्याला, घशात खरखर होत असेल किंवा नाही का कफ वगैरे होत असेल तर गुळ किंवा मध हा चांगला मानला जातो. ओके. असं आहे. सो ह्याच विषयाला अनुषंगून माझा पुढचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे आता आपण चिकन बद्दल बोलतोय किंवा साखर आणि मध किंवा साखर आणि गुळ याच्याबद्दल बोलतोय, तसंच एक आहे ते म्हणजे दुकानात जे तेल मिळतं ते तेल वापरण्यापेक्षा घाण्यावरचं तेल वापरायला चालू करा, त्याच्यातून परिणाम तुमच्या बॉडीवरती चांगला होईल वगैरे वगैरे वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या आहेत. सो इज इट रिअली हेल्पफुल की तुम्ही लाकडी घाण्याचं तेल वापरलं पाहिजे? खरं सांगायचं म्हटलं तर हे जे दुकानात मिळतंय किंवा घाण्यावरचं तेल आहे ह्याची मला जास्त माहिती नाहीये. ओके. कारण की हे दोन्ही जे तेल आहेत मी त्या दोन्ही तेलांना ऑपोज करतो. ओके. कारण की माझ्यासाठी काय आहे की हेल्दी फॅट्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स मध्ये 2-3च आहेत आयटम, जसं कोकोनट ऑइल, ऑलिव्ह ऑइल आणि तूप. ओके. हा, माझं सजेशन असेल की तुम्ही हेच घ्या. ते घाणा तेल आणि जे आहे ना ते अवॉइड करा पूर्णपणे. ओके. म्हणजे जर आपण फिटनेस जर्नी मध्ये आहे तर आपल्याला चांगल्या फिटनेस साठी ऑलिव्ह ऑइल, तेल, तूप आणि कोकोनट ऑइल हे तीन जे की चांगले गुड फॅट्स आहेत आणि ह्याचे भरपूर बेनिफिट्स आहेत शरीराला. बरोबर. भरपूर म्हणजे खूप जास्त. त्याच्यावरती जर का सांगायचं म्हटलं तर एकदम असं लॉंग टॉपिक जाईल ते. ओके. तर ते तुम्ही ऍड करा. ओके. तुम्ही जर का पाहिलं असेल, पहिलवान लोकांना जास्त करून तूप वगैरे भाजी बनवतात, 100% त्याचे भरपूर बेनिफिट्स आहेत तुमच्या स्किन साठी, तुमच्या
पूर्ण म्हणजे पूर्ण शरीरावरती त्याचे बेनिफिट्स आहेत. ओके. आता थोडासा पॉडकास्टचा आपण टॉपिक चेंज करताना दुसऱ्या एका टॉपिककडे जायचं, म्हणजे बरेच लोक असे आहेत की त्या लोकांना बैठी जीवनशैली झाली आहे, कामातून वेळ मिळत नाही किंवा प्रायोरिटीज बदलल्या गेल्यात आणि त्यामुळे सतत बसूनच राहावं लागतं, व्यायामासाठी वेळ मिळत नाही. सो मग अशा लोकांना ज्यावेळी व्यायाम चालू करायचा आहे पण त्यांना जिम मध्ये येणं शक्य नाहीये, तर त्यांनी सुरुवात काय केली पाहिजे आणि तो मेंटेन कसा ठेवला पाहिजे? माझं सरळ आन्सर असेल याला, जर का एखाद्या ज्याची लाईफस्टाईल खूप जास्त बिझी आहे, त्याला टाइमच मिळत नाही, तर सर्वात पहिली गोष्ट त्याने करायला पाहिजे की त्याच्या आहारामध्ये चेंजेस करायला पाहिजे. जसं की जर का तो बाहेरचे जंक फूड खात असेल तर घरचं जेवण करा. घरच्या जेवणामध्ये पालेभाज्या ऍड करा, फ्रुट्स ऍड करा. ओके. हा, प्रतिनियुक्त अंडी, दूध वगैरे हे बेसिक ऍड करा. बरोबर. असं नाही की खूप एक्स्ट्रीम लेवलला करा. हिथून तुमचा स्टार्ट होतो. कारण की कसं असतं की एखादी फिटनेस ऍक्टिव्हिटी, जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगायचं म्हटलं तर जर का कोणाला वजन कमी करायचं असेल विदाऊट एनी एक्सरसाइज, त्याच्या जीवनामध्ये टाइमच मिळत नाही व्यायामाला, पण त्याने डाएट जरी केला तरी त्यांचं वजन कमी होईल. ओके. हा, ओके. असं आहे. कारण की थांबा लगेच पुढे जायच्या आधी मला विचारायचं की अशी बरीच लोक आहेत की ज्यांना काही करायचं नाही पण माझं वजन कमी करायचंय, काय करायचं त्यांनी? हो, त्यांनी आहारामध्ये चेंजेस करा अगोदर. अच्छा. आहारामध्ये जरी चेंजेस केले, जंक फूड अवॉइड करायचं, पालेभाज्या इन्क्लूड करायच्या आणि गोड अवॉइड करायचं, त्याच्या जागी फ्रुट्स वगैरे ऍड करायचे. म्हणजे गुलाबजाम नाही खायचा, सफरचंद खायचं नाही, सफरचंद खायचं. ओके. आणि ह्या गोष्टी, या सिंपल जर का गोष्टी ऍड केल्या तरी त्यांचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते स्टार्ट होईल. ओके. ओके. आणि असं म्हणतात की आपल्याकडं सूर्यनमस्कार आहे, तर तुम्हाला काही जमत नसेल तर तुम्ही थोडेसे सूर्यनमस्कार तरी घालायला चालू करा, तुमची बॉडी रुटीन मध्ये यायला चालू होईल. 100%. हे खरं आहे का? हो, 100%. आता एखादी समजा गोष्ट आपण ऍड करतोय आपल्या व्यायामामध्ये, मग सूर्यनमस्कार असू द्या, दंड बैठक असू द्या, मग जर का ट्रान्सफॉर्मेशनच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर त्या एक्सरसाइजने तुमचं बळ वाढतंय आणि तुमच्या ज्या कॅलरीज आहेत त्या बर्न होतात. बरोबर. असं आहे. मग त्याचे दोन्ही प्रकारे बेनिफिट्स आहेत. ओके. मग ते जरी ऍड केलं तरी तुमच्या शरीरात हळूहळू चेंजेस व्हायला चालू होतात, सुरुवात होते. पण असं होतं ना की मी फिटनेसची जर्नी माझी चालू करतो आणि चालू केल्यानंतर म्हणजे आता तो एक मानसिकतेचा भाग झालाय की आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं असतं, मग ते स्वतःवरती असू देत किंवा दुसऱ्याकडनं करून घेणं असू देत. आणि ह्याच्यामध्ये मला जर माझ्या बॉडीमध्ये लवकर बदल नाही दिसला, त्या लवकरची पण परिभाषा प्रत्येकाची वेगळी असू शकते की काही लोकांना आठवडा म्हणजे लवकर वाटतं आणि काही लोकांना महिना म्हणजे लवकर वाटू शकतं. सो लवकर जर रिझल्ट नाही मिळाला तर मला असं की नाही होते आणि मग तिथं एक दिवस असा येतो की असं होतं आज सुट्टी घेऊ, सोमवारी बघू, आणि तो सोमवार कधी उजाडत कधी. एकदम तुमचं ऑब्झर्वेशन नाही का जबरदस्त आहे. कारण की ह्या गोष्टी जो माणूस जिमला नाही जात त्याच्यासाठी तर कॉमन आहे. इव्हन जिमला जे लोक येतात त्यांच्यासाठी पण, ज्यांचं ट्रान्सफॉर्मेशन, आता मी पाहतो, मी पर्सनली लोकांना मी ट्रेन करतो, पर्सनली लोकांना मी गायडन्स करतो, ज्यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. समजा भरपूर वेळेस काय होतं की ज्यांनी 10 किलो वजन कमी केलं पण त्याच्यानंतर ते स्टक होतं. मग 10 किलो तर एकदम फास्ट मध्ये रिडक्शन झालं. बरोबर. पण त्याच्यानंतर 10 किलो एवढं त्याच्यानंतर लॉस का होईना ते कुठेतरी डिमोटिवेट होतात. बरोबर. आणि कंटिन्युअसली त्या फास्ट मध्ये नाही जाऊ शकत. वेट लॉस तेवढं फास्ट मध्ये नाही होऊ शकत. स्टार्टिंगला तुम्ही जर का खूप ऑबेसिटी जास्त असेल तर फास्ट मध्ये रिडक्शन होईल तुमचं, पण नंतर ती प्रोग्रेस जी आहे ती स्लो डाऊन होत जाते. पण यात ते कसं असतं की बॉडीची एक लिमिट असते. आता एक जनरल तुमचं बॉडी कॉम्पोजिशन आहे, ओके, तुमचं जनरल वेट आहे की 70 kg तुमचं जनरल वेट आहे. बरोबर. म्हणजे एक नॉर्मल वेट आहे आणि तुमचं वजन आहे आता समजा 100 किलो, तुम्हाला 70 किलो पर्यंत आणायचं. तर ते स्टार्टिंगला फॅट लॉस जे होतं ते खूप फास्ट मध्ये होतं, कारण की बॉडी त्यासाठी रेडी नसते. एखादं समजा ऍक्टिव्हिटी किंवा एखादं डाएट ऍड करतात तर त्याच्यावरती फास्ट रिस्पॉन्ड दाखवते बॉडी. पण नंतरून आपली ह्युमन बॉडी अशी आहे की त्या गोष्टीला अडॅप्ट करते. ओके. मग कोणती गोष्ट असू द्या, तुम्ही 10 पुशअप्स आज मारले, तुम्हाला लगेच थकवा जाणवेल. तसंच जर का कंटिन्यू करत गेलं तर 100व्या दिवशी ते 10 पुशअप्स काहीच नाही वाटणार तुम्हाला. जसं तुम्ही मला स्टार्टिंगला प्रश्न विचारला, तुम्ही आता पण जोर वगैरे मारता का? बरोबर. पण मला आता ते काहीच वाटत नाही. मी एका दमात 100 जोर मारले तरी मला काय नाही वाटत, कारण की माझी फिटनेस ऍक्टिव्हिटी मी या लेवल पर्यंत पुश करत आणलेली आहे. तशी ह्युमन बॉडी अडॅप्टिव्ह आहे. तसंच मेटाबॉलिझम आहे बॉडीचं. ओके. स्टार्टिंगला फास्ट मध्ये रिझल्ट दाखवतं पण नंतर स्लो डाऊन होते. बट त्याच्यामध्ये अजून एक रोल येतो की तुम्ही
तुमच्या बॉडीला कुठपर्यंत पुश करताय ओके. आणि त्याच्यासोबत तुम्ही डाएट प्लॅन कसा फॉलो करताय ते पण मॅटर करतं. आता समजा तुमची बॉडी 100 kg आहे, बरोबर. तुम्हाला समजा मी जस्ट एन एक्झाम्पल 3000 कॅलरीजचा डाएट प्लॅन दिलाय, त्याच्यानंतर ते थोडंसं रिडक्शन झालं, पण त्याच्यानंतर बॉडी कॉम्पोजिशन चेंज होणार ना. बरोबर बरोबर डाएट प्लॅन मध्ये चेंज करावं लागेल, बरोबर ऍक्टिव्हिटी मध्ये चेंज करावं लागेल. बरोबर त्या जर का गोष्टी केल्याच नाही आपण तर कुठेतरी येऊन स्टकच होणार आहे ते. बरोबर. तिथे कोचचं मार्गदर्शन गरजेचं आहे, की त्याला कळतं की अरे यार आता इथून पुढे हे चेंज करायचंय. मग तिथं कोचचं गायडन्स येतं. जेव्हा सेल्फ गोष्टी करतात लोक तेव्हा इथे अडकतात. म्हणजे स्टक होणं नॉर्मल आहे. नॉर्मली. पण ओके. ह्याचा अर्थ असा नाही की ऍक्टिव्हिटी सोडून द्यायची. बरोबर. पण असं होतं की मी स्टक झालोय, मला रिझल्ट मिळत नाहीये, बास आता जेवढं झालंय तेवढं ठीक आहे, मला ह्याच्या पुढे करायचं नाहीये, म्हणजे ते आपोआप होतं, म्हणजे ते काय आपण ठरवून होतं असं नाही. सो ती मानसिकता कशी बदलायची? म्हणजे आता तुम्ही जवळपास 12 वर्ष या फील्डमध्ये आहे, 12 वर्षात असं निश्चित झालं नसणार आहे की बाबा डे 1 ला सुरू केलंय आणि 12 वर्ष कंटिन्यू झाली. मध्ये कित्येक वेळा असं झालं असेल की छोटे छोटे ब्रेक आले असतील, गॅप्स पडले असतील, पण पुन्हा उठून पुन्हा करायचं, ही मानसिकता कशी बिल्ड करायची? त्याच्यासाठी ती जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा ती जी गोष्ट आहे व्यायाम, त्याची आवड निर्माण होणं गरजेचं आहे. बरोबर. असं नाही की तुम्ही बळजबरी करताय. बळजबरी कोणतीच गोष्ट पॉसिबल नाही आहे. बरोबर. आणि ती गोष्ट कधी निर्माण होईल जेव्हा तुम्ही काहीतरी त्या गोष्टीमध्ये अचीव्ह केलं असेल. आता समजा तुम्ही 100 किलोचे आहात, ओके, तुम्ही 10 किलो वजन कमी केलंय, तुम्हाला खूप समाधान वाटलं. बरोबर, माझ्याकडनं हे होऊ शकतं. मग जेव्हा तुम्ही रिझल्ट पाहता तुम्ही अजून जास्त पॅशनेट होता त्या गोष्टीला. बरोबर. मग जर का कुठेतरी रिझल्ट स्लो डाऊन होतो, मग कुठेतरी माणूस कन्फ्युज होतो, जसं तुम्ही मला म्हणाले. मग तिथे आपल्याला समजणं गरजेचं आहे किंवा कोणाचा गायडन्स घेणं गरजेचं आहे की हा बाबा इथे स्टक होतोय, मग काय केलं पाहिजे, सर्च करायचं किंवा कोणाचं तरी गायडन्स घ्यायचं, मग त्याच्यानुसार मग ते गोष्टी पुश करायच्या. ओके. आता फिटनेस फील्डमध्ये तुम्ही इतके दिवस काम करताय, तुमच्या सोबत बरेच क्लायंट्स असतील किंवा मी पण बघतो की बाबा फिटनेस करायचा आहे तर एका गोष्टीशिवाय पान हालत नाही, ते म्हणजे सप्लिमेंट. हो. किंवा सप्लिमेंट घ्यायला पाहिजे किंवा सप्लिमेंट घेतल्यानंतर म्हणजे 2 मतप्रवाह असतात. एक म्हणतो की सप्लिमेंट घ्यायला पाहिजे, दुसरे म्हणतात की सप्लिमेंट तुमच्या किडन्या खराब करतात. सो तुमचं म्हणणं काय आहे सप्लिमेंट वरती? घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? सप्लिमेंट हे जर का त्याला गरज असेल तर घ्या, नाहीतर नका घेऊ. ओके. मग ती गरज कस काय ती समजली पाहिजे, ओळखायची कशी मग की बाबा मला गरज आहे? त्याच्यासाठी आता नॉर्मल जे आहे, एखादा समजा नॉर्मल माणूस आहे, तुम्ही माझ्याकडे आले, मला सप्लिमेंटची गरज आहे की नाही, त्याच्या अगोदर मला तुमची लाईफस्टाईल पाहावी लागेल की तुम्ही आहारामध्ये काय घेता. आता प्रोटीन एक सप्लिमेंट समजा आपण, बरोबर, पण जर का तुमचा अन्नातून जेवढं प्रोटीन आहे तेवढं कम्प्लीट होत नसेल तर मी सप्लिमेंट सजेस्ट केलं. सप्लिमेंट मीन्स काय की बाहेरून सप्लाय करणं गोष्टी, बरोबर, अन्न थ्रू नाही, पण ते एक फूड सप्लिमेंटच असतं जे की दुधापासून बनलेलं असतं. मग त्याला अशा प्रकारे बनवलेलं आहे की तुमच्याकडे जर का बिझी लाईफस्टाईल आहे आणि तुम्हाला ते, आता समजा तुम्हाला 4 अंडे खायचेत, 4 अंडे खायला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतात. बरोबर. त्याला बॉईल करा, है ना, त्याला बॉईल केल्यानंतर त्याला सोला, त्याला सोलल्यानंतर मग खावा. ते जात पण नाही कधी काहींना आवडतात ते जातात, काहींना मला तर जात नाही अजिबात. मग त्याला जवळपास पाहायला गेलं त्या प्रोसिजरला तर अर्धा तास धरून चालू आपण. बरोबर. पण त्याऐवजी आपल्याकडे टाइम नाही. मी काय केलं, डबा काढला, एक स्कूप प्रोटीन टाकला, मिक्स, जेवढं प्रोटीन अंड्यातून भेटायला पाहिजे तेवढं इकडून भेटलं. सो अशा प्रकारे ते युटिलाइज होतं लाईफस्टाईल अकॉर्डिंगली. ओके. पण प्रोटीन हे 100% सगळ्यांनाच पाहिजे का, तर नाही. ज्याला गरज आहे त्याला. समजा ज्याच्या लाईफस्टाईल मध्ये त्याला जिम मारायची, प्रोटीन त्याला भेटत नाही डाएट मधून, किंवा भरपूर वेळेस काय होतं की व्हेजिटेरियन असतं, त्याच्यामध्ये अंडे वगैरे खात नाही, मग अंडे जर का खाल्ले नाही तर प्रोटीन भेटणार कुठून, मग त्याच्यासाठी ते सप्लिमेंट असतं. ओके, असं आहे ते. ओके. दुसरा फॅट लॉस बद्दल आणखीन एक आहे की बाबा काही गोळ्या पण मिळतात, म्हणजे मी असं ऐकलंय की बाबा फॅट बर्नरच्या गोळ्या मिळतात आणि त्या गोळ्यांनी खरंच वजन कमी होतं, तुम्ही बाकी काही करण्याची गरज नाही. सो असं खरंच आहे का? नाही, तसं नाही. ते एकदम चुकीचा कॉन्सेप्ट आहे. फॅट लॉस किंवा फॅट बर्नर्स जे पण ज्या फॅट लॉसच्या प्रोसिजरला फास्ट करणाऱ्या ज्या गोळ्या असतात त्या स्टिम्युलेटर असतात. ओके. स्टिम्युलेटर म्हणजे ते तुमचं त्याच्यामध्ये काय असतं, कॅफिन वगैरे असतं. ते फक्त तुमचा फोकस, एनर्जी लेवल वाढू शकतात. पण जर का तुम्ही ती गोळी खाल्ली आणि तुम्ही जागेवरतीच बसून राहिले, नाही ना वर्क करणार ते, है ना. तर इम्पॉर्टंट आहे की त्या गोळी कधी परफॉर्म करतील जेव्हा तुम्ही
फिटनेस ऍक्टिव्हिटीमध्ये अजून जास्त तुम्हाला कॅलरीज बर्न करायचे. आता मी ती गोळी घेतली, एनर्जी लेवल प्रचंड वाढली माझी, फोकस वाढला. फोकस वाढल्यानंतर मी जिथं 5-5 किलोचे डंबल मारतो तिथं 10-10 किलोचे डंबल्स मारणार. मग तिथं जास्त ऍक्टिव्हिटी होणार ना. आपण त्याच्यासोबत जर का तुमचा डाएट नसेल बरोबर, तर ते गोळ्या पण काम नाही करणार. तर ते जर का तुम्हाला फोकस पाहिजे, कुठेतरी स्टक झाले तुम्ही, हा बाबा जास्त कॅलरीज बर्न होत नाहीये, इम्पॅक्ट स्टिम्युलेटर टाइप इम्पॅक्ट स्टिम्युलेटर, पाहिजे, हा स्टिम्युलेटर टाईप इम्पॅक्ट आहे त्याचा, तर तिथं हे काम करू हे शकतो, तिथं हे अदरवाईज काम नाही. करतं. मग आणखीन मला एक म्हणजे विचारायचं, ही तर हम्म. मलाच माहिती नाही बऱ्याच ह्या शब्दाबद्दल, तो म्हणजे क्रिएटिन, की नेमकं क्रिएटिन म्हणजे आहे काय, त्याचा इम्पॅक्ट काय होतो आणि ते कशासाठी वापरलं पाहिजे? क्रिएटिन सप्लिमेंट सांगायचं म्हटलं तर खूप जास्त तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील, हो, जे हो. की मोस्ट रिसर्चेबल सप्लिमेंट आहे. ते स्ट्रेंथ आणि परफॉर्मन्स वाढवण्याचं काम करतं. ओके. असं आहे, समजा तुम्ही 5च्या डंबल्सने 10 रिपिटेशन मारत असाल, तर ते खाल्ल्यानंतर काय होतं की बॉडीमध्ये आपलं जे एटीपी प्रोडक्शन आहे ते बूस्ट होतं. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं की जिथे तुम्ही 5 किलोचा डंबल मारताय तिथे 10 किलोचा डंबल मारू शकता. आणि 10 किलोचा डंबल मारला म्हणजे जास्त मसल वेअर अँड टेअर, बरोबर. जास्त मसल वेअर अँड टेअर म्हणजे जास्त मसल बिल्ड होणार तुमचं. असं आहे, तर हे अशा गोष्टी आहेत. फक्त मग क्रिएटिन घेताना पण ते किती घ्यायचं हे माहिती पाहिजे आपल्याला, आपण स्वतःच्या सल्ल्याने नाही घेतलं पाहिजे. नाही, तुम्ही न्यूट्रिशनचा सल्ला घ्या, फिटनेस कोचचा सल्ला घ्या, ज्यांना हम्म, खरंच या बाबतीचं नॉलेज आहे. हम्म, असं नाही की मी कंटिन्युअसली तेवढं, माझं एकदम सांगायचं आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट, इव्हन व्यायाम जरी जास्त केला तरी ते बॉडीसाठी हानिकारक आहे. हम्म, तुम्ही पाणी पिताय, तुमची एक कॅपॅसिटी आहे, तुम्ही त्याच्यापेक्षा जर का जास्त पाणी पिलं तरी तो हानिकारक आहे. बरोबर, प्रत्येक गोष्ट ह्या लिमिटेशन मध्ये असणं गरजेचं आहे. येस. आणि ते प्रत्येक बॉडी टाईप नुसार वेगवेगळं असू शकतं. मग ह्याच्यामध्ये कोणाचा तरी गायडन्स घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. स्वतःहून गोष्टी करू नका. बरोबर. विटॅमिन बद्दल पण एक प्रश्न होता, तो म्हणजे की बाबा B12 ची डिफिशियन्सी हा कॉमन फॅक्टर झालाय आणि त्याच्यामुळे त्याच्या गोळ्या मिळतात की बाबा तुम्ही ही गोळी घ्या, तुमचं B12 व्यवस्थित होईल. हो. सो मुळात B12 ची डिफिशियन्सी का झाली, म्हणजे आहारात काय चुकतंय आपलं किंवा त्याच्यामुळे B12 ची डिफिशियन्सी झाली? B12 ची डेफिशियन्सी जी आहे ती जास्त करून व्हेजिटेरियन लोकांमध्ये होते. कारण की B12 हे जास्त करून नॉनव्हेज फूड मध्येच आहे. मग जे लोक नॉनव्हेज खात नाही त्यांना विटॅमिन डी आणि B12 ची डेफिशियन्सी कंपल्सरी आहे. बरोबर. इथून पाठीमागे जितके मी लोकांना ट्रेन केलं जे व्हेजिटेरियन, त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी सापडल्या. तर त्याला जर का तुम्हाला हे लेवल आणायची असेल तर अगेन त्याला सप्लिमेंट करावं लागेल, जसं की मी तुम्हाला अगोदर सप्लिमेंटचं एक्सप्लेनेशन दिलं. असं आहे, मग ते जर का लेवल मेंटेन राहते, B12 डेफिशियन्सीमुळे जे तुम्हाला प्रॉब्लेम्स होणार आहेत ते होत नाही. ओके. पण B12 डिफिशियन्सीचा किंवा विटॅमिन डी च्या डिफिशियन्सीचा फॅट लॉस करताना त्याच्यावरती इम्पॅक्ट होत असतो का? हो. काय इम्पॅक्ट होत असतो? आता एकदम सोप्या ह्याच्यामध्ये सांगतो. तुमची गाडी आहे बरोबर, गाडी एकदम चांगली पळते, पण त्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी नटबोल्ट ढिलाय तर गाडी तेवढं फास्ट पळणार आहे का? नाही पळणार. एक्झॅक्टली. ते मॅक्रोन्युट्रिएंट आहेत. ते जर का प्रॉपरली आपल्या, आता B12चं किंवा D3चं, आता D3 एक हॅपी हार्मोन म्हणून वर्क करतं. D3 जर का नसेल तर तुमची बोन डेन्सिटी खूप कमी होते. ओके. हा, तुमचा मूड, तुम्ही तणावात राहता, कोणत्या गोष्टीचं जरी थोडंफार लोड आलं तरी स्ट्रेस लेवल जास्त वाढतो, कॉर्टिझॉल लेवल अप होतो, त्याच्यामुळे केस जातात है ना. ते हे छोटे छोटे जे दिसतात ते खूप जास्त इम्पॅक्टफुल असतात गोष्टी. ओके. असं आहे. मग जर का तुम्ही त्याच गोष्टीमध्ये अगोदर तुमची बॉडी स्ट्रेसमध्ये आहे आणि त्याच्यात तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करताय, तर ते ट्रान्सफॉर्मेशन व्यवस्थित होईल का? नाही होणार. पण तुम्ही जर का हे मॅक्रोन्युट्रिएंटचा सपोर्ट दिला तर ते ट्रान्सफॉर्मेशन अजून सोयीस्कर होईल आणि फास्ट होईल. बरोबर. असं आहे. मग मला ट्रान्सफॉर्मेशन करायचंय, तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या 2-3 गोष्टी अशा आहेत की ज्या मला फिट माहिती पाहिजेत की ह्या गोष्टी मला करायच्याच आहेत नो मॅटर व्हॉट, तर माझं ट्रान्सफॉर्मेशन होईल? ह्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी कोणत्या वाटतात? ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मला समजा वेट लॉस करायचं, आपण फॅट लॉस करायचं आहे, तर फॅट लॉस करत असताना अगोदर पहा की तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम आहेत का काही. आता भरपूर स्त्रिया असतात त्यांना हार्मोन रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात. मेल्सला जास्त करून काही प्रॉब्लेम नसतात, पण काही काहींना समजा विटॅमिन डिफिशियन्सी असली, ह्या गोष्टी कधी कळतील जेव्हा तुम्ही ब्लड वर्क करतात. एक कॉमन माणूस आहे, त्याची एक रेंज आहे की त्यांनी दर 6 महिन्याला ब्लड वर्क केलं पाहिजे. ओके. हा, हेल्थ असं नाही की माझी हिमोग्लोबिन कमी झालं आणि मला प्रॉब्लेम व्हायला लागले मग मी दवाखान्यात गेलो.
मग बघतोय तर हा प्रॉब्लेम आढळलाय. बरोबर. तसं नाही, त्याच्या अगोदर तुम्ही प्रॉब्लेम डिटेक्ट करा. प्रत्येक माणसाने दर 6 महिन्यात ब्लड वर्क केलं पाहिजे, पूर्ण बॉडी चेकअप केली पाहिजे. ओके. ते चेकअप जर का तुमच्याकडे रिपोर्ट असेल, मग तुम्हाला समजेल की अरे यार मला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकता. मग ऍक्टिव्हिटी तुम्ही काय त्याच्यामध्ये खूप मोठं सायन्स नाही. जिमला जावा, व्यायाम हळूहळू चालू करा, थोडासा आहारामध्ये बदल करा, बस. ऍक्टिव्हिटी तुमचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते चालू करा. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करत असताना तुम्हाला जर का ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर एक गोल ठेवा की 3 महिने असं झालं पाहिजे. मग जर का तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या शरीराच्या बाबतीत जरी गोल असला तरी तुम्ही तो अचीव्ह करू शकता. बरोबर बरोबर. आता पॉडकास्टच्या आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला 2 महत्वाचे प्रश्न आहेत ते विचारायचे आहेत. ते म्हणजे एक तर हे सोशल मीडियावरती जी बॉडी आपण बघतो एखाद्याची, जो आपण पहिला प्रश्न विचारलेला की 6 पॅक ऍप्स बघतो आणि मग मला असं वाटतं की बाबा मला पण आता ते झालं पाहिजे, केलं पाहिजे आणि माझ्याच्यानं काही ते होत नाही. ते होत नाही म्हणल्यानंतर आपण फक्त तिथं थांबत नाही. आपल्या डोक्यात बरेच विचार फिरायला लागतात की माझ्याच्यानं का होत नाहीये, मी का कमी पडतोय, आणि सेल्फ डाऊट वरती गाडी येते. सो बेसिकली फिटनेसच्या जर्नीमध्ये मग ते वेट गेनिंग असू देत किंवा फॅट लॉस असू देत, त्याच्यामध्ये येणारा मानसिक ताण जो आहे, टेन्शन जे ते हँडल कसं करायचं, त्याच्यावरती काय हॅक आहे का? तुम्ही अगोदर सुरुवात करा. सुरुवातीला ठीक आहे, तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील, तुम्हाला गोष्टी माहिती नसतात, तर गोष्टी माहिती करून घ्या. गोष्टी माहिती असल्या की आपण बरोबर त्या रस्त्याने जातो, अशा प्रकारे. दुसरी, जसं तुम्ही म्हणता की आपण इंस्टाग्रामवरती लोकांना पाहतो आणि आपल्याला पण वाटतं की यार आपण पण असं झालं पाहिजे. तर ते जे दाखवतात त्यांची लाईफस्टाईल आणि तुमच्या लाईफस्टाईलमध्ये खूप फरक आहे. ते त्यांना तेच काम आहे, जिम मध्ये जायचं, बॉडी बनवायची, फोटोशूट करायचा, बस संपलं. तुमची काय लाईफस्टाईल आहे ते मॅटर करतं. तर तो आहे, ठीक आहे, तुम्ही त्याला एक ठीक आहे त्याच्यासारखी इन्स्पिरेशन भेटली तुम्हाला आणि तुम्ही काहीतरी तुमच्या बिझी शेड्यूल मधून काढून करताय, दिस इज गुड. पण डोंट कम्पेअर की त्याच्यासारखं तुम्हाला व्हायचंय. तुम्ही स्वतःला तुमच्यापेक्षा बेस्ट बनवा. असं आता आहे त्यापेक्षा उद्या अपग्रेड करा, बेटर आहे. आणि हळूहळू हळूहळू कधी त्याच्यापेक्षा तुम्ही बेस्ट होताल ते समजणार नाही. बरोबर. आणि आणखीन एक गोष्ट मला जाणवली आपल्या पॉडकास्टसाठी ज्यावेळी रिसर्च करत होतो त्यावेळी, की बाबा महिलांमध्ये थोडासा हा समज आहे की बाबा मी जर वजन उचललं, मी जर सप्लिमेंट घेतलं तर माझी पण बॉडी अगदी पुरुषांसारखी मस्क्युलर दिसायला लागेल. तर ह्या बाबतीत किती तथ्य आहे? ही तर मुलांचीच बॉडी बनणार, मुलींची काय बनणार आहे. पण मुलींची तसं बनणं थोडंसं अवघड आहे, कारण की त्यांच्यामध्ये जो टेस्टोस्टेरॉन असतो, टेस्टोस्टेरॉन नसल्यातच जमा आहे त्यांच्यात, टेस्टोस्टेरॉन बनत नाही. बरोबर. जे की पुरुषांमध्ये बनतो. पुरुषांमध्ये ऑलरेडी टेस्टोस्टेरॉन असतो, फिमेल मध्ये टेस्टोस्टेरॉन नसतो. फिमेल मध्ये एक्स्ट्रोजनचं कन्व्हर्जन टेस्टोस्टेरॉन मध्ये होतं. आणि टेस्टोस्टेरॉन असा एक हार्मोन आहे ज्याने मसल बिल्डिंग होते. ओके. मग तोच हार्मोन जर का नसेल तर मसल बिल्डिंग कसं काय होणार आहे? नाही. आणि ज्यांनी पण सोशल मीडियावरती मस्क्युलर वुमन्स पाहिलेले आहेत, त्या स्टेरॉइड्स वगैरे घेत असतात. ओके. सो त्याच्यामुळे त्यांची बॉडी तशी बनते. पण एक नॉर्मल जी फिमेल असेल, त्यांनी किती वजन मारलं तरी त्यांच्या मसल बिल्ड करणं अवघड आहे. ओके. पण अजून एक गोष्ट तुमच्या पॉडकास्ट थ्रू मला सांगायची, स्त्रियांना भरपूर वेळेस काय होतं की स्त्रियांना वाटतंय की यार जिम फक्त पुरुषांसाठीच आहे. तसं नाही, सगळ्यात जास्त गरज स्त्रियांना आहे. कारण की काय होतं की जसं जसं आफ्टर 30 डिजनरेशनची प्रोसेस स्टार्ट होते, त्या लवकर म्हाताऱ्या व्हायला चालू होतात. आणि जर त्यांना जास्त यंग राहायचं असेल तर त्यांना मसल बिल्ड करावे लागतील, स्ट्रेंथ ट्रेनिंग करावे लागतील. त्या 40s मध्येच कंबर आणि हे गुडघे बिडघे धरून बसतात, जे की चांगली गोष्ट नाहीये. आणि तसं त्यांना एक्सपोजर भेटला पाहिजे फिटनेसच्या बाबतीत. ओके. ओके. आणि ती महत्वाची गोष्ट आहे. ओके. आणि ते तुमच्या पॉडकास्ट थ्रू ते हे जे आहे ते सांगा सगळ्यांना. सो बेसिकली सरांचं म्हणणं आहे की जर तुम्ही महिला असाल, तुम्ही युवती असाल, तर तुम्हाला युवती म्हणूनच आयुष्याचा शेवट करायचा असेल तर तुम्हाला व्यायाम करणं गरजेचं आहे, नाही तर म्हाताऱ्या बनाल तुम्ही. हो, लवकर म्हाताऱ्या नसेल बनायचं तर व्यायाम करा, कोणती तरी ऍक्टिव्हिटी करा, योगा करा, स्विमिंग करा, कोणती पण ऍक्टिव्हिटी करा, पण काहीतरी फिटनेस काहीतरी करा. ओके. नाहीतर तुम्ही पाहिलं असेल की ती आहे ना, कुठेतरी मी सोशल मीडियावरती पोस्ट पाहिली होती की पुरुष जो आहे तो फाईन वाईन सारखा राहतो, कारण की तो ऍक्टिव्ह राहतो. ओके. फिमेल ऍक्टिव्ह नाही राहत, त्याच्यामुळे ते तसं होतं. ठीक आहे. सो आता पॉडकास्टचा शेवट करताना मला एकच प्रश्न विचारायचा आहे किंवा तुमचा सल्ला विचारायचा आहे की फिटनेसमध्ये करू इच्छिणाऱ्या
फिटनेसमध्ये असणाऱ्या लोकांसाठी सध्याच्या वातावरणातून सोशल मीडियावरचं असेल, लोक जिथून जिथून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतायत तिथून तिथून असेल की बाबा ह्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाहीये, तुम्ही ह्याच्या नादाला लागू नका, अशा गोष्टी कोणत्या सांगाल? जे की इझी हॅक्स आहेत. लाईक आता भरपूर वेळेस काय होतं की भरपूर लोक इझी हॅक्स काढतात रील्स वरती. सकाळी तुम्हाला जर का फॅट लॉस करायचं असेल तर सकाळी गरम पाणी प्या. बुलशिट. ते नाहीये, ते तसं वर्क नाही करत. तुम्हाला सगळ्या काही गोष्टी पाहाव्या लागतात. हे असले जे इझी हॅक आहे, 2 महिन्यात तुम्ही 15-20 किलो कमी करा, त्या गोष्टी फॉलोच नका करू, त्यांच्या ह्याच्यातच नका पडू. ओके. जे म्हणतील की हा मी तुम्हाला नाही का 2 महिन्यात एकदम पातळ करून टाकतो, पॉसिबलच नाहीये. 2 महिन्यात मी तर म्हणतो 1 महिन्यात पण एवढं खास विजिबल ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. ओके. तुम्हाला विजिबल ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर कमीत कमी 3 महिने. आणि आता भरपूर जे आहेत फिटनेस ट्रेनर्स किंवा जे आहेत ऑनलाईन कोचिंग थ्रू 21 डेज चॅलेंज ठेवतात, 20 डेज चॅलेंज ठेवतात. काय नाही होत त्याने. त्या फंद्यात नका पडू. तुमच्याकडून 4-5 हजार रुपये घेतील 21 डे चॅलेंजचं, 30 डे चॅलेंजचं. त्याने फरकच पडणार आहे. त्याच्या 30 डेज नंतर तुम्ही काय करणार आहे? तिथे पैसे नका वाया घालू. सिंपल, एकदम सिंपल सांगतो की तुम्ही एखादा व्यायाम जिमला जावा. तिथे एखादा जो कोच असेल, जो बिचारा मेहनत करतो, त्याला पैसे द्या थोडेफार. जिमची मेंबरशिप घ्या आणि तिथे ऍक्टिव्हिटी करा. हे असल्या गोष्टी, फालतू गोष्टींमध्ये नका पडू. ओके, चालेल. सो या नोटवरती हा पॉडकास्ट आपण इथेच थांबूयात. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला जरूर सांगा. तुमच्या फिटनेस बद्दल काही प्रश्न असतील तर सरांचे इंस्टाग्रामचे आपण डिटेल्स आपल्या कॅप्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. सो तुम्ही सरांना मेसेज करू शकता. सर रिप्लाय देतात. मलाही त्यांनी रिप्लाय दिलेला होता आणि त्यातूनच आमचा हा पॉडकास्ट झालाय. सो सर रिप्लाय देतात हे मला माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्यावेळी आपल्या मराठीमध्ये एक छान म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. जर आपल्याला फिटनेस चालू करायचं तर त्याची सुरुवात कुठेतरी पाण्याच्या एका थेंबापासून करावी लागणार आहे. आणि ती केली तर 12 वर्षांनी आपली पण चांगली बॉडी होऊ शकते, हे सरांकडे बघून कळते. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही इथपर्यंत हे सगळं ऐकत आला असाल तर तुम्हाला पॉडकास्ट एकतर आवडला असेल किंवा नावडला असेल. आधीमध्ये काही नसणार आहे. त्यामुळे आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आवडला नसेल तर तुम्हाला का नाही आवडला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून आमच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये आम्ही बदल करू शकू आणि तुमच्यापर्यंत दर्जेदार चांगला कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू. थँक्यू सर, तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. तुमचा पण मी खूप जास्त आभारी आहे. आणि धन्यवाद सगळ्यांना. त्यांचं चॅनल खूप भारी आहे. तुम्ही त्यांचे सगळे पॉडकास्ट पहा आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा.